दवाखान्यात येऊ द्या, पण तुम्ही आले की मला उठून उभं राहावं लागतं, बसावं लागतं, इतका त्रास होतो. आपण सगळे सोबतच काय करू, ऐका, आपण सगळे सोबतच ते 4 रोज तर ते लोक येते, तोपर्यंत काय तुम्ही काय करा, इथं बाहेर तिथं गावकरी आपल्या आसपासचे गोदापट्ट्यातले मराठवाड्यातले लांबून आता हिंगोलीपासून यायला म्हणते तो जेवायला, नांदेड हिंगोली परभणी. ऐका ना आधी, ऐका व्यवस्थित, काय करा तिकडून आलेले लोक ते येतील तोपर्यंत तुम्ही काय करा, एवढा झाडापाशी इथं नाही 100 मीटरवर आहे फक्त, इकडं उजव्या हाताला पुरवायला सगळेजण जेवण करा. आपण ते आणि तुम्ही सगळे एकत्रित आपण उपोषण वाटल्या इकडे मध्ये बसून सोडू, तुमच्या त्या तिकडे सगळ्यात मध्ये बसून सुरू व्हायला. 4 वाजताचा टाइम ठेवा, 4 वाजता. आता मात्र मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना सांगतो, आता उपोषण आपण स्थगित करतोय. त्यामुळं आपण इकडं आता नंतर येऊ नका. आज आता आलेले जे रस्त्यानं त्यांच्यासाठी आम्ही 4-5 वाजेपर्यंत थांबवलं, पण उद्यापासून म्हणतोय, उद्यापासून कोणी येऊ नका, आता स्थगित केलंय ते. आणि राज्यात कोण उपोषण साखर उपोषणाला बसले त्या बांधवांनी उपोषण सोडून घ्या भाऊ सगळ्यांनी. आणि तुम्हाला आता सांगतो, सगळ्यांनी जेवण करा, कारण राज्यातून लई गाड्या निघाल्यात. असं नाही, आता काय करा, तुम्ही जेवण करा, पहिले तुम्ही जेवण करा आणि ते यायले लय मोठे लोक, आपण सगळेजण मग मिळून तर तुम्ही जेवण करून वापस या इथं बाहेर तिथं वड्या झाडापाशी जेवायला जा, सगळेजण वाढायला पूर्ण हाताने गणकाचा कसा आणि रेटून पाणी इथं मागे पुन्हा आपण मग ते हे सगळे मिळून यायला मध्ये बसू आणि मध्ये बसून उपोषण सोडू. चला धन्यवाद सगळ्यांना, जय शिवराय. सांगितले ना. सांगतो, मीडियाच्या बांधवाला माहिती पाहिजे, मीडियाच्या बांधवाला अरे यार काय उपोषण स्थगित होणार असं मीडियाच्या बांधवाच्या म्हणणं. आपलं उपोषण आपण 4 वाजता स्थगित करू, 4 वाजता स्थगित करू. मराठा समाजाच्या भाषे नाही काही नाही ते समजा ना, तुम्हाला बघायचं म्हणतात का 4 वाजता काही नाही ते. माझ्या एवढे मोठे जात आहे, एवढे मोठे लोक आहेत, यांच्यापेक्षा मोठं कोणी नाही. इथंच मध्ये मंडपात बसून समाजाच्या महिलाच्या माणसांनी आमचे बाबाजी मोठे यांच्या आहे ना, बोल ते सोडणार आहे तुम्ही बसा खाली, खाली बसा. मार्जापर्यंत हात जाते, सोडा तुम्ही ते हात सोडा, मार्जापर्यंत जाते, तुम्ही जा.
करा की या ठिकाणी उपोषण सोडण्याचा प्रयत्न म्हणजे उपोषण स्थगित करतो असं पाटील बोलले की हा जयघोष या ठिकाणी होताना पाहायला मिळतो आहे। अंतरवाली सराटीतून हे अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे। त्या कामात तुम्हाला 5-6 महिन्यात कधीच वापरलेला नाही, कधीच। येऊ द्या म्हणायचं मी माया लोकाला, येऊ द्या माझे लोक आले पाहिजे, येऊ द्या संभाजीनगरला, येऊ द्या कुठं, येऊ द्या दवाखान्यात, येऊ द्या। पण तुम्ही आले की मला उठून उभं राहावं लागतं, बसवावं लागतं, इतका त्रास होतो। आपण सगळे सोबतच काय करू, ऐका, आपण सगळे सोबतच ते 4 रोज तर ते लोक येते, तोपर्यंत काय तुम्ही काय करा, इथं बाहेर तिथं गावकरी आपल्या आसपासचे गोदापट्ट्यातले, मराठवाड्यातले लांबून आता हिंगोलीपासून यायला म्हणते तो जेवायला, नांदेड, हिंगोली, परभणी। ऐका ना आधी, ऐका व्यवस्थित, काय करा, तिकडून आलेले लोक ते बी येते, तोपर्यंत तुम्ही काय करा, एवढा झाडापाशी इथं नाही 100 मीटरवर आहे फक्त, इकडं उजव्या हाताला पूर्वेला सगळेजण जेवण करा। आपण ते आणि तुम्ही सगळे एकत्रित आपण उपोषण वाटल्यास इकडे मध्ये बसून सोडू, तुमच्या त्या तिकडे सगळ्यात मध्ये बसून सोडू। 4 वाजताचा टाइम ठेवा, 4 वाजता। आता मात्र मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना सांगतो, आता उपोषण आपण स्थगित करतोय, त्यामुळं आपण इकडं आता नंतर येऊ नका। आज आता आलेले जे रस्त्यानं